अखिल भारतीय आदिवासी एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्रामपंचायत बावडेचे सरपंच श्री किशोर हरेश्वर कडू यांना महाराष्ट्र रत्न सन्मान 2026. डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत बावडेचे सरपंच तसेच अखिल भारतीय आदिवासी एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री किशोर हरेश्वर कडू यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्य, ग्रामविकासातील भरीव योगदान आणि जनसेवेबद्दल महाराष्ट्र रत्न सन्मान 2026 प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान पुणे येथील नालंदा ऑर्गनायझेशन यांच्या वतीनं देण्यात आला. अखिल भारतीय आदिवासी एकता फाउंडेशनच्या माध्यमातून श्री किशोर हरेश्वर कडू यांनी बावडे गावात विविध विकास कामांना गती दिली असून अनेक प्रकल्प स्वखर्चातून आणि लोकसहभागातून पूर्ण केले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे गावात पायाभूत सुविधांचा दर्जा लक्षणीयरित्या सुधारला आहे. श्री किशोर हरेश्वर कडू यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेली प्रमुख कामे: जोगवाडी येथे तलाव बांधून पाणी टंचाई कमी केली, भूजल पातळी वाढवली, नवीन अंगणवाडी इमारत उभारून रॅम्पसह सुलभ सुविधा उपलब्ध केल्या, समाज मंदिरासाठी स्वतःची जागा दान देऊन समाज मंदिर उभारले, नवापाडा शाळेत पाण्याची टाकी आणि किचन शेड नव्याने बांधले, भालटपाडा येथे सांडपाणी व्यवस्था आणि पाण्याची टाकी उभारली, शाळेच्या छतावर नवीन शेड बांधून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले, स्वातंत्र्यानंतर तब्बल 78 वर्ष प्रलंबित असलेले अनेक रस्ते पूर्ण केले. अखिल भारतीय आदिवासी एकता फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे गावातील पाणीपुरवठा, शिक्षण, स्वच्छता, सामाजिक सुविधा बळकट झालेल्या असून ग्रामस्थांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला आहे. श्री किशोर हरेश्वर कडू यांना मिळालेला महाराष्ट्र रत्न सन्मान 2026 हा त्यांच्या कार्याचा गौरव तर आहेच, पण अखिल भारतीय आदिवासी एकता फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या ग्रामीण विकास मॉडेलची दखल असल्याचं मानलं जात आहे. या यशाबद्दल अखिल भारतीय आदिवासी एकता फाउंडेशनच्या वतीनं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून भविष्यातही श्री किशोर हरेश्वर कडू यांच्या नेतृत्वाखाली गाव विकासाची ही गती कायम राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अखिल भारतीय आदिवासी एकता फाउंडेशन, डहाणू प्रतिनिधी निलेश तांडेकर.